मागच्या रविवारी खत टाकलं होतं आपण, कोंबडी खत. त्याच्यावर एक पाऊस पडला चांगला. तर मी आत्ता आलो होतो, आज दिवस पाळी आहे, बघण्यासाठी की टाकाव का नाही. तर हे तुम्ही बघू शकता, असं ओले आहे खाली. आता हे तुम्हाला दाखवलं नाही, ओले आहे अजून. त्याच्यामुळं पाणी सोडावं का नको, थोडा वापसा कंडिशन येईपर्यंत थांबावं. फुटवा चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आता जरा जास्त प्रमाणात पिवळा दिसत होता, तो पण गेला आहे. अमोनियमचा एक डोस पण दिला होता आपण. अशा पद्धतीनं आहे. म्हटलं पाणी सोडावं का बघावं, नाही तर परत आज आता सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवारी परत दिवसपाळी येणार. दिवसपाळीला आता उन्हाचा तडाखा वाढला की हे सगळे भिजवायला मागं लागणार. मला भिजवायचे परत 8 दिवस काय पाणी मिळणार नाही. तोच विचार करतो मी, काय पाणी सोडावं का कसं करावं. जास्त पाण्याने परत पिवळा पडतो, बाकी काय नाही. बघू कसं होतंय. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. माशांचा आवाज येतोय का? पाठीमागं मका आहे ना, त्याच्यामुळं माश्या झाल्यात. खोडव्यामध्ये आपल्या बंधुराजांनी मका केलेली तुम्हाला दाखवतो. त्याच्याकडं गुरंढोरं असल्यामुळं त्याला लागते. तर अशा पद्धतीने ऊस आहे आपला. तर म्हटलं आता काय आहे, थोडा 1-2 दिवस वापसा कंडिशन येऊन द्यावे आणि बुधवारी रात्रपाळी, तर बुधवारी मोटर चालू करावी. म्हणजे बुधवारी रात्रपाळीला 1 दिवस मोटर चालेल, परत गुरुवार आपली यात्रा आहे, शुक्रवारी पण. आणि म्हटलं बुधवारी जे काय राहून, गुरुवारी काय रात्रपाळीला लाईट येणार नाही, शुक्रवारी परत दिवस पाळीला येईल. आणि जे काय राहील ते शुक्रवारी आपण यात्रेचं कामकाज बघत हे काढू शकतो. अशा पद्धतीनं म्हटलं थोडंसं, आता ऊन पण चांगलं पडतं, थोडं वापसा कंडिशन येईल, त्याच्यानंतर भिजवलेलं थोडंसं बरं पडेल. त्याच्यामुळं भिजवणं बुधवारपर्यंत पोस्टपोन केलं. चला, आपल्याला इनामात जायचं. आता कोंबडी खत टाकायचं, अजून 50 पोते आपलं कोंबडी खत टाकायचं राहिलं इनामात, तर ते टाकून घेऊ. जर वेळ मिळाला शिरवळ वगैरे वरून आल्यानंतर तर याला एखादा आपण स्प्रे घेऊन टाकू. चला बघू कसं होतं नियोजन. इनामात आलो आहे मित्रांनो, खोडवा पाहू शकता. आणि हे 50 पोते इथं पडलेत. तर हे खत टाकायचं सगळं आपल्याला. 8:30 वाजून गेलेत, सकाळ लवकर. थोडं पावसाने ओली झाली असतील. बघू काय होते. 50 पोते आता, वरच्याला 20, खाली 30, असं नियोजन करू. लाईट आहे दिवस पाळीला, तिकडे दिसत असेल बघा लाईट. ओपळा चालू आहे, घेऊ टाकून पटपट. मोटर चालू करू आला आहे मित्रांनो. आपण पोती झाली मित्रांनो टाकून सगळी. मोटर म्हणलं चालू करू, भुईमुग भिजवायचं आपल्याला. ओहो, कोथिंबीर पिवळी पडली, पाणी दिलं नाही काय नाही. त्या दिवशी पाऊस पडला बहुतेक, त्याच्यामुळं याला जरा एखादा आता स्प्रे मारला पाहिजे. अशी बघा, चांगली आली, पण थोडा एक स्प्रे मारावा लागेल. मोटर चालू करू, पान आहे का बघू. आणि तोपर्यंत खालच्या उसाव जाईल, खोडव्याव चालू आहे. पान असल्याचं बरं होईल. ते वॉल बंद करून भुईमुग भिजवून काढू. 11:30 वाजलेत, 3:30 वाजेपर्यंत लाईट आहे. भुईमुग काढून जाऊ, 3:30 वाजेपर्यंत राहील खालच्या ह्याच्यावर चालू. अरे बापरे, कांदा तर एक पण दिसा नाही. म्हणजे पूर्ण पात माना टाकल्या बघा. हे असं बघू शकता तुम्ही. आता असा काढायला आलाय ना, असं काढावं लागेल. हे थोडंसं वापसा कंडिशन आहे तोपर्यंत ठीक आहे, नाही तर काय होणार, ते वरचं हे बघा असं तुटलं की मग हे असं करून काढावं लागतं. त्या दिवशी पाऊस पडल्यामुळं थोडीशी वापसा कंडिशन आहे, काढून घ्यावं लागेल. पण आता काय आहे, परत बुधवार, गुरुवार, शुक्रवार यात्रा, त्याच्यामुळं
पाऊस होता त्याच्यामुळं लांबवलं होतं. आईनं गोट काढून नेलं, थोडंसं राहिल्यात. एक मला वाटतं 1.5 सरी लसणाची पण काढायची राहिली, ती पण काढायची आज. शिरवळा जायचं, भरपूर कामं आहेत आज. तर बघू, हे आता जत्रेनंतरच काम होईल सगळं. पाणी किती आहे, सोऱ्यापर्यंत पाणी आहे. चालू करून घेऊ. अरे वा, पाना पण आहे, काम झालं. घेऊ का घेऊ, कुठला घेतला तरी चालते. 20-22 आहे, हा मोठा आहे, त्याचं नाही काय का. EMCB ऑन, ॲट टू स्टार्ट. हे ब्लिंक व्हायला लागलं आता. चला, पानं असल्यामुळे बरं काम झालं, घरी जायची गरज नाही. आता भुईमुग भिजूनच घरी जाऊ. मोटर चालू केली मित्रांनो. पाणी थोडं वाढवावं. काय झालं आहे तिथं शेरखेळ्यात, जे आपण झाडं हे झालं होतं ना, जे ओटलं होतं झाड, त्या झाडाखालीच बहुतेक पाईपलाईन फुटली आपली. तिथं जास्त पाणी जातं आहे. खाली थोडं खोडगाव चालू आहे, पण थोडं पाणी वाढवा म्हणजे पटपट होईल. आता इथंच आपल्याला 2 वाजायचे. थोडंसं पाणी वाढवतो. भुईमुग आहे, चांगला आहे भुईमुग. आत्ता एक काँग्रेस उपटताना इकडून भुईमुग हे झाला, उपटून आला, तर त्याला 6-7 शेंगा दिसल्या लागलेल्या. आता मला वाटतं ह्याच्यावर थोडंसं भिजवून आहे ना, बुधवार गुरुवारी जर आपण आलो तर ह्याच्या 13-40-13चा स्प्रे घ्यावा. काय होईल, जरा बरं पडेल. चला भिजवून घेऊ, जरा पाणी वाढवतो, उरकणार नाही. झाला मित्रांनो, किती वाजले आता, 1:45 वाजले बघा. झाला भुईमुग भिजवून. थोडा तरार लागत दिसतोय, लय पाणी खाल्लं. इथं बघा. चला जेवायची भूक लागली.